महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कठोर कायदा बनवत असून एकीकडे महिला असुरक्षित असल्याचे चित्र पोलादपूर तालुक्यामध्ये दिसत आहे। पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सवाद येथील महिला सरपंचाला हातात कोयता घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती। या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात किरकोळ एनसीआर दाखल करून आरोपीला मोकाट सोडला आहे। सरपंच शर्मिला उतेकर यांनी सदर प्रकरणाबाबत सखोल चौकशी होऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून आरोपी अक्षय बुडवाडकर याच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे महिला सरपंच यांनी सांगितले आहे। सरपंच शर्मिला उतेकर यांनी पोलादपूर पोलीस ठाणे तसेच रायगड जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये लेखी तक्रारी अर्ज दाखल केला आहे। या प्रकरणातील आरोपी अक्षय बुडवाडकर हा एक सत्ताधारी राजकीय पक्षातील कार्यकर्ता असून पोलिसांनी माझी दखल न घेता आरोपीला मोकळी सूट दिली आहे, असे आरोप महिला सरपंच शर्मिला उतेकर यांनी केले आहेत। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देऊन आरोपीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरपंच शर्मिला उतेकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे। नमस्कार, मी सौ शर्मिला समीर उतेकर, ग्रुप ग्रामपंचायत सवाद येथील विद्यमान सरपंच। माझ्या तक्रारी तुम्ही जागृत महाराष्ट्र यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन आज तुम्ही इथपर्यंत आलात, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते। आणि मी माझ्या बाबतीत काय झालं याची तुम्हाला मी आता जे झालं ते सर्व सविस्तर माहिती सांगते। दिनांक 18 मार्च रोजी 26 बुधवार त्या दिवशी आमची मासिक मीटिंग झाली। मीटिंग झाल्यानंतर आम्ही बाकीच्या विषयांची सगळी चर्चा केल्यानंतर आम्हाला बाहेर जेसीबीचा वगैरे आवाज आला। त्या गाड्या कुठे जात आहेत हे बघण्यासाठी मी व माझे सहकारी उपसरपंच आम्ही दोघं त्या ठिकाणावर गेलो। त्या ठिकाणावर गेल्यावर आम्ही तिथे कोण काम करतंय म्हणून मुकादमाला विचारलं की बाबा हे काम कोणाचं आहे काय, तर त्याने असं सांगितलं की हे संरक्षण भिंतीचं काम म्हणजे आमच्या सावित्री नदीचं संरक्षण भिंतीचं काम चालू होतं। मग त्या कामासाठी आम्ही त्याला विचारलं की हे काम कोणाचं आहे, आम्हाला एक ग्रामपंचायतीचा आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला ह्या बाबतीत काही माहिती नाहीये, तर हे काम कोण करतंय, तर त्याने आम्हाला सांगितलं की मी सब कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मला हे काम अक्षय बुडवाडकर यांनी दिलेलं आहे। आणि त्याने त्यांना लगेच फोन लावला। त्यांनी फोन लावल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मेन रोडवर आलो। मेन रोडवर आल्यावर त्याने जो फोन लावला त्या फोनवर अगदी तात्काळ जो अक्षय चंद्रकांत बुडवाडकर ह्या नावाची जी व्यक्ती होती ती तिकडनं धावत हातात कोयता घेऊन आमच्या अंगावर धावत आली डायरेक्ट शिव्याच देत लागलं की तो शिव्याच द्यायला लागला की कोण काम बंद करतंय, कोण काय करतंय, कोणाची एवढी हिंमत झाली। तर मी त्याला स्वतः सांगते की आधी तू जाऊन बघ काम बंद आहे का काय, ते काम बंद केलं असेल तर तू आम्हाला बोल। तरी त्याने काही त्याचा विचार केला नाही, काय नाही, तो डायरेक्ट आम्हाला शिव्या वगैरे द्यायला लागला। त्याच्यानंतर आमचे उपसरपंच त्याला सांगतायत तू शांत हो, काय आहे ते। मी त्याला सांगते की शांत हो, तुझं काय आहे ते आपण आमच्या पंचायतीत येऊन बोलू बसू, काय आहे ते आम्हाला सांग, आम्हाला काहीच माहिती नाहीये, आम्ही प्रशासकीय अधिकारी या नात्याने आम्ही तिथे गेलेलो, तर तू डायरेक्ट कोयता घेऊन आमच्या अंगावर येतोस, हे काय चांगली गोष्ट नाहीये ना। आज मी सरपंच तिथे उपसरपंच आहे आणि तो डायरेक्ट आम्हाला असं म्हणतो की मी कोणाला ओळखत नाहीये, तुम्ही असाल सरपंच उपसरपंच, मला माहिती नाहीये। आणि त्याच्या उपर तो असं म्हणतोय की तुम्ही 2.5 वर्षात काय कामं केलात, काय काय नाटकं केलात त्याची सगळी मला कल्पना आहे। तर आम्ही जर कसली नाटकं केली असेल तर तो जे काय करत होता ते काय होतं मग, माझा हा सगळ्यांना प्रश्न आहे। आणि आज जो माझ्यावर जो अन्याय झालाय, आज मी सरपंच असून माझ्यावर जर हा अन्याय होत असेल तर उद्या सर्वसामान्य स्त्रीची काय कथा असेल। तरी मी जागृत महाराष्ट्र या चॅनलने माझ्या या तक्रारीची दखल घेऊन इथपर्यंत येऊन माझी ज्या काही म्हणजे मला ज्या माझी जी तक्रार होती त्या तक्रारीची त्यांनी दखल घेतल्यामुळे मी आज त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि ही गोष्ट इथंच थांबू नाही शकणार, ही गोष्ट एसपी पर्यंत गेली पाहिजे आणि एसपीनी यांची सखोल चौकशी करून याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझ्या या तक्रारीची एसपी मॅडमनी योग्य दखल घेऊन अक्षय चंद्रकांत बुडवाडकर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून या व्यक्तीपासून मला व माझ्या कुटुंबाला पूर्ण म्हणजे माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याची पूर्णपणे जबाबदारी या अक्षय चंद्रकांत बुडवाडकर या व्यक्तीचीच ह्याच्या पुढे राहील। त्याच्यामुळे मला योग्य तो न्याय मिळावा अशी मी एसपींना विनंती करते। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।